असं काय झालं होतं की भगवान विष्णूंना गणपती बाप्पांची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करावे लागले होते. एकदा भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असताना त्यांच्या कर्णकमलातून म्हणजे कानातून 2 राक्षस प्रकट झाले. त्यांचं नाव मधु आणि कैटभ होतं. त्यांनी लगेच आपला आकार वाढून स्वर्गलोकावर आक्रमण करायला चालू केले. त्यांनी इंद्रदेवाचे पाय खाली ओढून स्वतः इंद्रासनावर बसले. त्यांना घाबरून सर्व देव पाताळात लपून बसले. त्यांनी 4 लोकात हाहाकार माजून टाकला होता. त्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाला त्रास द्यायला चालू केलं. त्यांचे वेद लपून पाताळ लोकात ठेवले. ब्रह्मदेवाने लगेच निद्रा देवीला विष्णुदेवाची निद्रा भंग करायला सांगितले. विष्णुदेव उठल्यानंतर त्यांना कळतं की मधु आणि कैटभ ह्या 2 राक्षसांनी 4 लोकात हाहाकार माजून टाकला आहे. त्यांनी लगेच त्या दोघांना युद्धासाठी आव्हान दिले. मधु आणि कैटभ हे 2 राक्षस खूप पराक्रमी आणि शक्तिशाली होते. त्या तिघांचं युद्ध शेकडो वर्ष चाललं. कधीही दोघं विष्णुदेवावर भारी पडायचे, कधी विष्णुदेव ह्या दोघांना गरागरा फिरून खाली आपटायचे. तिघांपैकी कोणीच हार मानत नव्हतं. मग महादेवाने विष्णुदेवांना सांगितले की तुम्ही युद्धापूर्वी माझा पुत्र श्री गणेश, ज्याला सर्व देवांमध्ये अग्रपूजेचा मान आहे, तुम्ही त्याची आराधना केली नाही म्हणून तुम्हाला असं यश आलं नाही. मग लगेच भगवान विष्णूंनी सिद्ध क्षेत्रावरती जाऊन श्री गणेशाची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले. श्री गणेशांनी त्यांना सांगितलं की मधु आणि कैटभ हे 2 राक्षस खूप शक्तिशाली आहेत. त्यांना युद्धामध्ये हरवणं खूप मुश्किल आहे. त्या दोघांना युक्ती लावूनच हरवायला लागल. त्यानंतर भगवान विष्णू त्या दोघांसमोर जाऊन त्यांना बोलतात, तुम्ही दोघं खूप पराक्रमी शूरवीर आहात. तुमच्यासारखे योद्धा पुन्हा होणे नाही. मागा तुम्हाला काय वर मागायचं आहे. ती दोघं हसून बोलतात, विष्णू तू आमच्याहून शक्तिशाली नाहीस. माग तूच आम्हाला काय वर मागायचंय. आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू. मग भगवान विष्णूंनी संधीचा फायदा घेऊन तुमच्या दोघांचा मृत्यू माझ्या हातून होऊ दे असा वर मागितला. मग लगेच भगवान विष्णू त्या दोघांचा वध करतात. त्यानंतर त्यांचं नाव मधुसूदन असं पडतं. ज्या ठिकाणी श्री गणेश प्रसन्न झाले त्याच ठिकाणी आज सिद्धिविनायकाचं मोठं मंदिर आहे.